गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. परमपूज्य श्री रामकृष्ण सरस्वती स्वामी महाराजांनी दिलेल्या मार्गदर्शनपर आशीर्वादांचे मी पठण करीत आहे. वैराग्य हे वस्त्र नसून ती वृत्ती आहे. वैराग्य ही एक परंपरा आहे आणि ही परंपरा ईश्वरी अनुग्रहाशिवाय शक्य होत नाही. जीवनाचा कंटाळा येणे, जीवनात काही तथ्य नाही असे वाटणे म्हणजे वैराग्य नाही. वैराग्य म्हणजे विवेक आणि विवेक म्हणजेच आनंद, ईश्वर प्राप्तीचा आनंद. संसार व व्यवहाराचा त्याग करून मंदिरात बसावेसे वाटणे याला वैराग्य म्हणता येत नाही. काही वेळा काही लोकांना त्यांच्याजवळ असलेला पैसा, घर, दार, संपत्ती सर्व वाटून टाकण्याचा विचार येतो. याला खरे वैराग्य म्हणता येत नाही. हा तिटकार आहे. सर्वसामान्य माणसाला वैराग्य येणे जवळजवळ अशक्य आहे. वास्तविक पाहता जवळ असलेले सांभाळावे कसे, स्थिर कसे ठेवता येईल याकडे मनुष्याचा कल असावा. अशाच व्यक्तीजवळ वैराग्य वास करील, हा वैराग्याचा गूढ अर्थ आहे. वैराग्य हे कोणालाही सहज येत नाही. मनात आले की वैराग्य आले असे कधीच होऊ शकत नाही. वैराग्य येण्यासाठी प्रथम आहारावर नियंत्रण ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ज्यांना वैराग्य साधायचं असेल त्यांनी प्रथम शरीराला योग्य आहाराची सवय लावली पाहिजे. कोणते अन्न किती घ्यावे हे प्रथम ठरवावे. हे अन्न अतिशय सात्विक असावे. ते अति प्रमाणात सेवन करू नये. अन्नाचे प्रमाण जर जास्त झाले तर शरीरातली विषयासंबंधित शक्तीचीही वाढ होते. म्हणून शरीरातील या शक्ती वाढूच द्यायच्या नाहीत. इतक्या प्रमाणातच अन्न घ्यावे. अशा शक्ती वाढल्या नाहीत की शरीरावर संयम राहतो. सतत अन्न सेवनाने वैराग्य येऊ शकत नाही. जसे गढूळ पाण्यात तुरटी फिरवली की सर्व गाळ आपोआप खाली बसतो, तसे अन्नावर नियंत्रण ठेवले की वासना आपोआप कमी होतात. प्रथम अन्न कुठले घ्यायचे हे ठरवावे लागते. त्या अन्नाची शरीराला सवय लावावी लागते. ती सवय एकदा अंगी बांधली की वैराग्याचा मार्ग बराचसा मोकळा होतो. शरीरात वासनाच निर्माण होऊ द्यायची नाही. आपले शरीर असे असते की सारखी कसली ना कसली इच्छा व्यक्त करीत असते, अपेक्षा व्यक्त करीत असे. वैराग्य येणारा असा एखादाच वरदपिंड असतो. तिथेच परमेश्वराचे खरे दर्शन घडते. वैराग्य येणे ही फार अवघड गोष्ट आहे. दैनंदिन साधनेसाठीतील आजच्या या भागाचे पठण परमपूज्य श्री गुरुदेवांच्या चरणी सादर अर्पण. ही सेवा परमपूज्य श्री गुरुदेवांच्या चरणी सादर अर्पण. श्री गुरुदेव दत्त.